महात्म्यात मिसळावा, राहो राहो शोध घ्यावा परांतराचा. जानवे हे वड कार्य झाले, ढिलेपणे हे वड आले, नेमस्तपणे शोभले दृष्टी पुढे. गुरुने आपल्याला दर्शन दिलं. योगायोगाने सर्वांना आपण गुरु मार्गामध्ये आपण गेलेलो. शाळेत मुखात जातो, लहान असताना गुरु भेटतो. गुरुमुळे त्याला त्याचा अभ्यास वगैरे होतो आणि तो पुढे पुढे जात चालतो. तसंच अध्यात्म गुरु ज्याला भेटला त्याला तुला पुढं जाता येतं. पण अध्यात्म गुरुने सांगितलेलं जे काय अध्यात्म गुरुने आपल्याला जे काय बोध दिलेला आहे त्या बोधाची उधळणी करायला पाहिजे, मनन करायला पाहिजे, सतत हे करायला पाहिजे, तरच पुढे जाता येईल. नाही तर मध्येच अडकून पडणार. मध्येच अडकून पडायचं असेल तर बरेच असे लोक असतात की ते महाराजांचं नाव वगैरे सर्व घेतात, परंतु मध्ये अडकतात, पुढे जात नाही. पण त्याचं नशीबच असतं. आणि महाराजांनी जो उपदेश बोध दिलेलं असतं तर ते सतत तो उधळला करून राहिला तर त्याला महाराज पुढे नेतो. कारण गुरु हा सतत तुमच्या पाठीमागे आहे. शिष्याच्या पाठीमागे गुरु असतो का? गुरुला हे माहिती आहे की आपल्या शिष्याला माझा सगळं बनवायचं आहे, योग्य मार्गाला न्यायचं आहे. खड्डे कुठे आहेत ते सर्व हे सर्व खड्डे वगैरे सर्व पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. पण शिष्याने तेवढं प्रयत्न करायला पाहिजे. शिष्य जर म्हणजे अडकला किंवा शिष्य जर त्यांना गुरुकडे गेलेलं नसेल किंवा सद्गुरू ज्याला भेटला नसेल तर गुरु काय करतो? पैसे कुठून मिळेल ते विचार करतो आणि शिष्याकडून पैसे काढतो. असे गुरु आहे. आणि काही आपल्या हाताने चुका करून शेवटी त्यांना शिक्षा भोगावं लागतं. असे गुरु आहेत. पण असे गुरुने सद्गुरू भेटायला पाहिजे. आणि ज्याला आपल्याला सद्गुरू भेटलेला आहे, रणजित महाराज नावाने आपल्याला सद्गुरू बनवलं आहे. सिद्धारामेश्वर महाराज, भाऊसाहेब महाराज आणि हे सर्व सद्गुरू आहेत. ह्या सद्गुरूने आपल्याला सांगितलेलं आहे तुम्हाला आमच्यासारखंच व्हायला लागेल. म्हणून रणजित महाराज सांगितलं माझं शिष्य हे माझ्यासारखंच होतं. पण कधी शिष्याने सुद्धा गुरुची आज्ञा पाळायला पाहिजे. गुरुने सांगितलेलं सर्व करायला पाहिजे. लोकमोहामध्ये सोडायला पाहिजे. लोकमोह फार आहे. सटल भरलेलं हे शरीर आहे. या शरीराला सटलपूर्वा बाहेर काढता यायला पाहिजे. सटलपूर्व बाहेर करून आपण पुढे जायला पाहिजे. सटलपूर फार त्रास देतात. अनेक गोष्टींमध्ये सटलपूरने आपल्याला त्रास दिल्यामुळे आपण अडकून पडतो. हे शत्रुत्व आहेत. ह्या 6 शत्रूंना सांभाळणं आपल्या हातात आहे. पण शिष्याच्या हातात आहे. जर शिष्य जर आपल्या गुरुने केलेला बोध असतो, गुरुने सांगितलेला मार्गाचं जर योग्य पालन केलं तर शेवट पण तो पुढे जाऊ शकतो. नाहीतर जर पालन नाही केलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून शिष्याने गुरुने दिलेलं जर काही सर्व गोष्टी आहेत ते सांभाळलं पाहिजे. कारण गुरु हा पौर्णिमेचा त्याचा बलपण नाही, तो परिपूर्ण असतो. गुरु हा परिपूर्ण असतो. आपल्या शिष्याला बरोबर योग्य मार्गाला नेण्याचा तो प्रयत्न करत असतो. जरी गुरु हा नसला तर गुरु आहे तर गुरु सतत असतो. पण गुरु आपल्या शिष्यावर एवढं प्रेम असतं तो सतत तुमच्या पाठीमागे फिरून जातो. ज्याप्रमाणे मुलाची आई लहान मुलगा असला बाबा पडलं कुठे म्हणून ते आई धावत फिरते. त्याच्यात गुरु सुद्धा आपला शिष्याचं मुलाप्रमाणे सांभाळतो आणि त्यांना त्यांचं कुठलंही अडीअडचण नव्हतं मार्ग करतो. तुम्हाला कुठल्या रूपाने तो मार्ग करेल हे तुम्हाला सांगता येणार नाही, पण तो मार्ग करतो. ज्याला
गुरुकडून मार्ग हवं असतं की गुरु ज्याच्याप्रमाणे हे करतो तो मग तो बरोबर तुम्हाला मार्ग करतो. पण तुम्ही तेवढं टिकणार पाहिजे, तेवढं तुम्ही महाराजाचं पूर्ण ह्याच्यावर हे करायला पाहिजे. गुरु सतत तुमचे पाठवे, रात्री आहे, दिवसा आहे, सर्व कुठलाही कामात फक्त असलं तर तुम्ही गुरु आहे तिकडे सुद्धा आहे. पण तो गुरुची आठवण करायला पाहिजे ना. गुरुचं बरोबर म्हणजे काम करताना सुद्धा गुरुचं सतत आठवण करायला पाहिजे. तो गुरु तुम्हाला सतत तुमची मदत करेल. काम करताना ना माझं अनेक काम आहे म्हणून गुरुची आठवण काढत नाही आहे, मग कसं काय म्हणून गुरुची सतत तुम्ही आठवण काढत राहा. गुरु तुमच्या पाठीमध्येच आहे, समोर आहे, इकडे आहे, तिकडे सर्व ठिकाणी गुरुच बसलेला आहे. कारण गुरु हा देवच आहे. इतर जे तुम्ही किती लोखंडाचे का चांदीचे का किंवा सोन्याचं कसलंही जे कोणी त्याला पूजा केली त्याचा काय अर्थ नाही. त्याचा अर्थ एवढंच आहे, तुम्ही त्या देवाला हे करा म्हणजे तुमच्या आतमध्ये जो बसलेला आहे त्या देवाला तुम्ही ओळखता येणार नाही. त्यांनी ज्याने ओळखलं तो तुटला, जर ओळखलं नाही तो शेवटी काय त्या देवाची पूजा करून काय मिळेल का विचार करून तो त्याच्यामध्ये अडकून राहतो आणि शेवटी आपल्या कालावधीप्रमाणे तो दिवसभर निघून जातो. पण सद्गुरूचं शिष्य आहे ते सद्गुरूबद्दल त्याला हे आहे ते असे अडकून पडणार नाही आहे, त्याला वाचना करणार नाही. तो वाचणं सोडून देतो. काय करायचं हे सर्व खोटं आहे, हे खोटं आहे असं तुम्ही तो सांगतो. मग महाराज हे सांगत होते हे सर्व खोटं आहे, तुम्ही खोट्यामध्ये गुंतू नका. मग संसार हे सर्व खोटं आहे. कारण तुमचे हे सर्व आहे ते खोटं आहे. कारण तुम्ही गेल्यानंतर ते कोण पाळणार आहे आणि कोण सांभाळणार आहे त्याचा विचार करा. त्याच्यामध्ये अडकून कशाला राहता, अडकू नका. असं करा मी गुरुचा शिष्य आहे, माझ्या गुरुने सांगितले त्याप्रमाणे मी वागणार आहे, मला इतर काही गोष्टी आवडत नाही असं तुम्ही मनाला ठणकून सांगा. मन वेडा आहे, मन पुढेही जातो. एखादं हे असतं गुरु वगैरे ते काय इकडे चांगलं सुधार आहे का तिकडे चांगलं आहे खात फिरत तसंच मन आहे. हे मन सुद्धा आपलं मन तसंच आहे, कुठं काय मिळेल तर विचार करत राहतात आणि अडकून राहतात. म्हणे हे विचार करू नका, काय ना आहे ते समाधानामध्ये राहा. समाधान सर्वात श्रेष्ठ आहे, हे सर्व काहीच नाही आहे. मी आलो माझ्या ह्याच्याप्रमाणे देवाने मला दिल्याप्रमाणे मी इकडं आलेलो आहे. तेव्हा मी येताना देवाकडे विनंती केलेलं आहे मला सोडवा इकडून आणि सोडवलेलं आहे. पण सोडवल्यानंतर तुम्ही विसरला, तुम्ही देवाला विसरता. कारण सर्व बाजूची हे पाहून त्याच्याप्रमाणे ते रमून जातात आणि देवाला विसरतात. आणि देवाला विसरू नका. ज्याला गुरु भेटला त्यांना देवाची आठवण करून मिळते आणि त्याप्रमाणे जाण्याचा योग होतो आणि ते बरोबर सुटतात. आणि नाहीतर अडकून राहिला वाचणार वाचना आहे, हे वाचनामध्ये अडकून राहिलं तुम्ही सर्व. वाचणं धरू नका, काही वाचना करू नका. वाचना झाल्यानंतर आता मासा बघतो, मासा लागला गळ लावतो, गळ लावल्यानंतर मासा त्या गळामध्ये अडकतो का त्याची वाचना. त्याचं मन त्याच्यामध्ये जमलेलं आहे हे तो ओळखत नाही धोका आहे का. तसंच आपलं मन तसंच आहे, धोका आहे का ओळखा तर तुमचं वेळ आहे ना. तर धोका जे धोका ओळखत नाही आहे ते अडकतात आणि शेवटी मी करतो मरून जाते. म्हणून माझं काहीच नाही असं आत्तापासून तुम्ही सांगा माझं काय, मी काय घेऊन आलो आहे. येतानाच काही घेऊन आलो नाही, मग जाताना काय घेऊन जाणार आहे. मग मी हे ठेवून काय करणार. शेवटी जे काय असेल ते त्यांचं ते जाणं, माझं मी निघून जाणं. एवढं मनानं निश्चय करा, मी ह्याच्यामध्ये अडकणार नाही असं निश्चय केला तरच तुमची सुटका आहे, नाहीतर तुमची सुटका नाही आहे. असं एवढं सांगा समजा. आणि राजा